आज आपण मुगाच्या साठ्याच्या करंज्या बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, आपण 2 कप मूग घेतलेले आहेत. 2 कप मुगाची डाळ घेऊन ती स्वच्छ पाण्यात धुतली आणि पातळ कपड्यावरती सुकत घातली. साधारण 2 तासाने असा हात फिरवायचा, म्हणजे ओली बाजू वर येईल आणि ती सर्व बाजूनी सुकेल. जास्तीत जास्त 4 ते 5 तास आपण ती सुकत घातली. चांगले सुकून आले ती डाळ. त्यानंतर आपण ती कढईत चांगली भाजून घेतली आहे आणि लालसर भाजून घेतली, कारण ती त्यानंतर आपण हे आता पीठ परत भाजणार नाही आहोत. तर त्याच्यासाठी ती चांगली लालसर भाजून घ्यायची आहे. आणि ती भाजून झाल्यावर मग थंड झाल्यावर आपण ती मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं आहे त्याचं. तर ते आपण पीठ करून घेतलेलं आहे. आणि या 2 कप डाळीच्या पिठासाठी आपल्याला 1.5 कप गूळ लागणार आहे. आपण सुकं खोबरं 1 कप घेतलेलं आहे. ते पण सुकं खोबरं आपण चांगलं बारीक किसून घेतलेलं आहे. किसणी ही अशी पकडायची आहे, खाली त्याची होल आले पाहिजे. आणि आपण जे खोबरं आहे ना, ते किसताना वरून खाली असं किसायचं, ते खालून वरती नाही किसायचं. वरून खाली किसल्यावर हे असं बारीक येणार. 2 टेबलस्पून आपल्याला तीळ लागणार आहे. चिमूटभर वेलची लागणार आहे. त्यातलं आपण सुकं खोबरं आणि तीळ हे भाजून त्यात मिक्स करणार आहोत, आणि म्हणजे आपलं सारण तयार होईल. आता आपण हे दोन्ही भाजायला घेऊया. हे खोबरं मंद गॅसवरच भाजायचं आहे. आपण हे जरासंच भाजणार आहोत, 1 ते 2 मिनिटं. हे खोबरं न भाजता जर घातलं तर करंजी खवट होते ना, तर त्याच्यासाठी हे थोडंसं भाजायला पाहिजे. यात आपण तीळ घालणार आहोत. ते थोडे गरम करणार. तीळ घातल्यावर 1 मिनिट गरम करायचं आणि मग गॅस बंद करूया. एक मिनिट झाला, गॅस बंद करूया. आणि हे थंड झाल्यावर आपण त्या सारणात मिक्स करणार आहोत. खोबरं आणि तीळ भाजलेलं थंड झालेलं आहे, तर ते आपण त्यात मिक्स करणार आहोत मुगाच्या पिठात. आता हे खोबरं मिक्स करून घेऊया. यात आपण थोडं थोडं गूळ घालणार आहोत. आता आपण हे पीठ हाताने मिक्स करायला घेऊया, कारण ते चमच्याने नीट मिक्स होणार नाही गूळ. आपण गुळाच्या सगळ्या गाठी अशा मोडलेल्या आहेत, पण कुठेतरी थोडंसं गूळ राहतं. तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण एकदा मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेणार आहोत. आता यात गुळाच्या गुठळ्या मिळत नाहीये. करंज्याचा साठा मिक्सरमधून काढून झालाय, तर आपण त्यात थोडं वेलची पूड टाकणार आहोत. वेलची पूड घालून झाली आहे, तर आता करंज्याचा साठा तयार झाला. आणि आता पारीसाठी लागणारं साहित्य आपण इथे बघणार आहोत. आपण 2 कप मैदा घेतलेला आहे, 2 कप बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा कप तूप घेतलेलं आहे, ते आपण गरम करून घेणार आहोत. चिमूटभर मीठ लागणार आहे आणि हे पीठ कालवायला आपल्याला पाणी लागणार आहे. हे दूध आपल्याला पारीला लावायला आपण नंतर वापरणार आहोत करंज्या बनवताना. आता आपण हे पीठ सगळं मळायला घेऊया. चवीला मीठ लागणार आहे. तूप गरम आहे, त्यामुळे सांभाळून पीठ मिक्स करायचं आहे. हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आधी, आणि मग पाणी घालून आपण मळणार आहोत. आता हे चांगलं मिक्स झालंय, तर आपण थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट पीठ मळणार आहोत. पीठ चांगलं असं दाबून दाबून मळायचंय. पीठ आपल्याला घट्ट मळायचंय, त्याच्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत, एकदम सगळं नाही घालणार. आता हे पीठ मळून झालंय, तर आपण अर्धा तास त्याच्यावरती ओला कपडा घालून ठेवणार आहोत. हे एवढे छोट्या छोट्या लाट्या आपण बनवणार आहोत. आपण ह्याच्या लाट्या बनवलेल्या आहेत, त्या आता त्याची पारी बनवायला घेऊया. हा मैदाच घेतलाय, मैद्यामध्ये असं आपण बुडवून घेणार आहोत.
पोलपाटावर ती खालची साईड होती ना, ती आपण वरच्या साईडला ठेवणार आहोत आणि वरची साईड खालच्या साईडला ठेवल्यामुळे त्या एकमेकाला चिकटणार नाहीत त्या पाऱ्या. ही आता खालची बाजू वरती ठेवणार आहोत आपण. आपण करंजीला साईडने दूध लावण्यासाठी एक टूथपिक घेतली आहे आणि त्याला असा स्वच्छ कॉटन आपण असं लावून घेणार आहोत. चारी साईडने असं गुंडाळून घेणार आहोत आणि हा गोल फिरवायचा आहे आणि त्याला आपण एक दोरा बांधणार आहोत आणि तो निघणार नाही. नुसता गुंडाळून ठेवायचा दोरा, म्हणजे त्या पारीला दूध लावायला हे बरं पडतं. याने असं आपण दूध लावणार आहोत. आपण अर्ध्या बाजूनेच हे असं दूध लावून घेणार आहोत. याचं अलगद आपण फोल्ड करणार आहोत आणि हे कडेकडेने असं दाबून घेणार आहोत. आतल्या साईडने असं बाहेर घ्यायचं आहे. दुधामुळे त्या चांगल्या चिकटल्या जातात. गॅस चालू केलाय आणि गॅस आता मोठा ठेवूया आपण तेल तापेपर्यंत. तेल चांगलं तापलंय तर त्यात आपण करंजी सोडणार आहोत. आपण 2-2च करंज्या सोडणार आहोत आणि गॅस लोवर ठेवलाय. तळताना आपण तो मीडियमवर ठेवणार आहोत. झाऱ्याने त्याच्यावरती असं तेल उडवणार. चांगल्या भाजून झाल्यात. आता आपण काढून घेऊ. हे तेल असं पागळून घ्यायचं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अम्माज रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका.